मनोज जरांगे यांनी विविध जिल्ह्यांमधून काढलेली जनजागृती शांतता रॅलीचं आता नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात येत आहे। ही थेट लाईव्ह दृश्य आपण नाशिकमधली पाहतोय। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या सोबत आहेत। थेट हरीशकडे जाऊया। हरीश, आज नाशिकमध्ये या रॅलीचा समारोप होतोय आणि नुकतंच जरांगेंचं सुद्धा स्वागत केलं जातंय। काय अपडेट्स आहेत सध्या तिथले? मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचं करायचं काय? मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचं करायचं काय? अरे जय 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 भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, अखंड महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। आणि शहरातून त्यांची जी रॅली आहे ती निघणार आहे। या रॅलीमध्ये मराठा बांधव आहेत ते सहभागी होणार आहेत। भुजबळांचा बालेकिल्ला असलेला या सगळ्या परिसरामध्ये मनोज जरांगे यांची सभा होत असल्यानं कुठेतरी या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण आपण जर बघितलं तर सातत्यानं भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये वाद प्रतिवाद होताना दिसत आहेत। आव्हान प्रति आव्हान दिलं एकमेकांना दिले जात आहे। त्यामुळे आज जरांगे यांची सभा या ठिकाणी होते आणि काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काही आंदोलकांशी आपण बोलूया। आज जरांगेंचं आज या ठिकाणी सभा होते, काय उत्साह आहे? उत्साह फार जोरदार आहे आणि जे आरक्षणाला विरोध करणारे इथले स्थानिक मंडळी यांनी आता यापुढे विरोध थांबवावा, कारण भारतीय राज्यघटनेनुसार मराठ्यांना जे आरक्षण आहे हे 100% मिळणारच आहे। 50%मध्येच आम्ही ओबीसी वर, कारण कुणबी हा ओबीसी आहे आणि त्यामुळे भेदभाव करण्याचं काही काम नाहीये। आम्ही आमचं आरक्षण मिळवणारच कोणत्याही परिस्थितीमध्ये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार सुद्धा सगळे सोयऱ्यांचं रिझोल्युशन पास केलेलं आहे। जर सगळे सोयऱ्यांचं रिझोल्युशन पास केलं आहे तर त्याला मान्यता देणं हे सुद्धा सरकारचं काम आहे। तुम्हाला काय अपेक्षा आहे? रस्त्यात बंद करून टाकला तर रॅली काढायची कशी मला ते सांगा। 2 दिवसांपूर्वी भुजबळ साहेब म्हणाले सोडून बाकी सगळे लोक मध्ये या। जरांगे पाटलांना आव्हान केलं त्यांनी, रस्त्यावरचे सगळे लोक तुम्ही नाही का 8 आमदार निवडून आणून दाखवा। आता मराठे काय करणार आहे हे सगळं, आणि मराठे करून काही वयोवृद्ध अनेक वर्ष झाले तुम्ही शेती करतायत, कुणबी आहात, तरी लाभ मात्र मिळत नाहीये। इथं लाव सेंटरला मध्ये गाडी। आम्हाला गरीबाला आरक्षणाचा लाभ नाही। अरे सरकारला गाडी बसून समोर गरीबाची मुलं शिक्षण करून नोकऱ्या नाहीये, त्यांना सुविधा नाहीये। आज गरिबांची कंडिशन खराब झालेली आहे। आज त्यांना नोकरीला लाभ मिळावा, त्यांना आरक्षण मिळावा। आज गोरगरीब शिक्षण नाहीये। याच्याकडे आमचा जरांगे साहेब जातीय छत्रपती बनून मराठ्यांसाठी उभा आहे। त्याच्यात हे बाकी चमचे आहे, ते चमचे गोंधळ घालताय। त्यांना सरकारने दूर करावा, त्या भामट्यांना दूर करावा आणि आरक्षण गरीबाला मिळवून द्यावा ही आमची इच्छा आहे। हे लोक आहेत ना बाकीचे ज्यांना तेव्हा मराठीला गरज नाही, त्यांना दूर करावं सरकारने आणि गरिबांना आरक्षण मिळवून द्यावा। सरकारने हा विचार करावा, हे आमची इच्छा आहे। आपण बघितलं तर अतिशय संतप्त अशा या सगळ्या आंदोलकांच्या भावना आगमन काही वेळात या ठिकाणी होणार आहे। रॅली आहे ती पश्चिम मार्गे CBS या ठिकाणी अगदी बरोबर आहे हरीश, आणि त्यामुळे तिथले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। आपण हे थेट लाईव्ह दृश्य पाहिली। नाशिकमध्ये जरांगेंचं स्वागत करण्यात आलं। या ठिकाणी जरांगेंचा झंझावात पाहायला मिळतोय। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर टीका केली आहे। नाशिकमध्ये भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि भुजबळांच्या फार्म हाऊस बाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। याच मुद्द्यावरून जरांगेंनी भुजबळांना डिवचलंय। त्याच्या घरी काय लावायचं काय करायचं? त्याच्याकडे आम्ही डुकून बघणार नाही, त्याच्याकडे तिकडे हुंगून सुद्धा त्याच्याकडं ते दारात त्याचा कुत्र तरी मुतन का तिथं? आमचं काय गुतलंय त्याच्यापाशी जायला तिथं? तिकडं तसं ते असा खुर्ची टाकून जरी बसला रोडवर तरी पोरं इकडं मुंडका करते ना। त्याच्याकडे ते बघायला की तर तोंडी का ती ज्याच्या पक्षाचं त्याचं वाटलं झालेलं आहे। आपशे कोणी तर आरक्षणावर चर्चेतून मार्ग काढण्यास आम्ही तयार आहोत। आरक्षण विधेयकाला ताकदीनं सहकार्य करू असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सरकारचा निर्णय प्रक्रियेमध्ये सातत्य नाही आणि त्यामुळे दोन समाजामध्ये कटुता वाढतीये, याला सरकार जबाबदार आहे असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केलाय। ताकदीने आम्ही जे कोणी सरकार असेल त्याच्यावर उभं राहू आणि दिल्लीला जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट येईल, आधी मोदी सरकार होतं जेव्हा त्यांचे 300 होते, आज NDAचं सरकार आहे। हा बदल जरी झाला असला तरी हे जर विधेयक आलं
तर ताकदीने आम्ही कुणाचंही सरकार असलं तरी आमची सहकार्याचीच भूमिका राहील. आज प्रचंड समाजात अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता वाढवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर या निष्क्रिय महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलंय. कारण का त्यांच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सातत्य नाही. पारदर्शकपणेच नेहमी काम केलेलं आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची पूर्णपणे सहकार्याची आणि चर्चा करून मार्ग काढायची तयारी आहे. सगळं करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ही करावी लागेल. आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विनंती पण केलेली आहे. अनेक वेळा जेव्हा असेंब्ली चालू होती तेव्हाही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे सगळे मोठे सहकारी आणि नेते बोललेले.